विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मित्रांनो, आजच्या या सत्रामध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्र राज्य गणित अध्यापक महामंडळ यांच्यामार्फत घेतल्या गेलेली गणित प्रावीण्य परीक्षा वर्ग 8वा. ही परीक्षा 19 जानेवारी 2025 रोजी घेण्यात आलेली होती आणि त्या परीक्षेची आन्सर की जे त्याची उत्तरे या ठिकाणी आपण पाहूया. संभाव्य उत्तरे आहेत ही, याच्यामध्ये कदाचित बदल होऊ शकते. प्रश्न पहिला आहे, सॉल्व किंवा सोडवा. 1.49 गुणिला 14.9 वजा 0.51 गुणिला 5.1 डिवायडेड बाय भागिले 14.9 वजा 5.1. सॉल्व 1.49 इंटू 14.9 मायनस 0.51 इंटू 5.1 डिवायडेड बाय 14.9 मायनस 5.1. मित्रांनो, या ठिकाणी 10 न मल्टिप्लाय करूया आपण अंशाला आणि छेदाला. तर मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला ही स्टेप मिळेल. 14.9 गुणिला 14.9 वजा 5.1 गुणिला 5.1. 14.9 into 14.9 minus 5.1 into 5.1 divided by 10 into 14.9 minus 5.1. After solving this we get 20 by 10. सोडवल्यानंतर आपल्याला 20 भागिले 10 बरोबर 2 असं उत्तर मिळेल. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर हे 2 असेल. नेक्स्ट, in the adjoining figure, line L parallel line M and line P parallel line Q. From the measures of given angles, find the measures of angle A, B and C. सोबतच्या आकृतीमध्ये रेषा L, समांतर रेषा M व समांतर रेषा P, समांतर रेषा Q दिलेल्या आकृतीवरून कोण A, कोण B व कोण C यांची मापे काढायची आहे. Here line L and M are parallel lines and P is the transversal. Therefore angle A equal to angle 17 by corresponding angle method. Now line P and line Q are parallel and M is the transversal. Therefore here angle A plus angle 70 equal to 180. Angle A equal to 180 minus 70. Angle A equal to 110. या ठिकाणी आपल्याला दोन समांतर रेषा दाखवून तिसरी रेषा एक छेदिका दाखवायची आहे आणि करस्पॉन्डिंग अँगल म्हणजे संगत कोन आणि युत्क्रम कोन हे एकरूप दाखवून आपल्याला ए, बी आणि सी च्या किमती काढता येतील. मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला ए ची किंमत 110 मिळेल, बी ची 70 आणि सी ची 70. तर पुढचा प्रश्न बघूया. लहानात लहान अशी संख्या शोधा की तिने 37,632 ला भागल्यास मिळणारी संख्या पूर्ण वर्ग असेल. त्या पूर्ण वर्ग संख्येचे वर्गमूळ काढण्यासाठी आपल्याला ही प्रोसिजर करावी लागेल. Find the smallest number by which 37,632 must be divided so that it becomes a perfect square, and also find the square root of the perfect square to obtain. ही प्रोसिजर करावी लागेल. 4 into 9408 equal to 4 into 4 into 2352. After solving we get here अशा प्रकारे आपल्याला पूर्ण हे सोडवल्यानंतर आपल्याला 37,632 ला 3 ने भागल्यास 112 हे उत्तर आपल्याला मिळेल. पुढचा प्रश्न आहे,
जर ए बरोबर वर्गमुळात 12 अधिक वर्गमुळात 164 अधिक वर्गमुळात 25 तर याला सोडवायचं आहे. तर एक्स बरोबर किती? तर एक्स बरोबर आपल्याला अशा प्रकारे 64 आणि 25, 164 आणि 25 यांची बेरीज आणि शेवटी एक्स बरोबर 5 हे उत्तर मिळेल. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे भागाकार करा. यामध्ये आपल्याला भागाकार करायचा आहे दिलेल्या संख्येचा. संख्या आहेत कंसामध्ये 29x वजा 21 अधिक 6x घन वजा 19x स्क्वेअर कंस बंद भागिला 2x मायनस 3 डिवाइड in the bracket 29x minus 21 plus 6x cube minus 19x square bracket complete divided by 2x minus 3. After solving we get here 3x square minus 5x plus 7 is the answer. Now question number C. प्रश्न C बघा. या ठिकाणी चौकोन ABCD हा समांतरभुज चौकोन आहे. कोन ABC बरोबर 40 अंश, DCE बरोबर 70 अंश, तर XYZ च्या किमती काढा. Quadrilateral ABCD is parallelogram. Angle ABD equal to 40, DCE equal to 17. Then find the value of X, Y and Z. So by figure we have to given here that angle ABD equal to 40, angle ABD and angle BDC are equal, therefore because they are alternate angle. हे अँगल एकरूप आहेत कारण हे युतक्रम कोन आहेत. त्यामुळे कोन y बरोबर 40 अंश, therefore angle y equal to 40, angle x equal to 3 because angle ABC and angle DCE are corresponding angles, therefore angle x equal to 30, and angle A congruent angle DCB, therefore angle Z equal to 110. अशा प्रकारे आपल्याला अँगल ABC म्हणजेच XYZ च्या किमती काढता येतील. त्यानंतरचा प्रश्न तिसरा आहे मित्रांनो. 1824 आणि 2304 ला भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या काढा. 1824 आणि 2304 या संख्यांना भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या. Find the greatest number that exactly divides 1824 and 2304. तर ह्या संख्या आपल्याला अशा प्रकारे काढता येईल. 2304 डिवाइड 1824, इथं आपल्याला 1 मिळेल, त्यानंतर 3, त्यानंतर 1 आणि नंतर 4, तर शेवटी आपल्याला उत्तर मिळेल याचं 96. त्यानंतर पुढचा प्रश्न. 11664 या संख्येला कोणत्या लहानात लहान संख्येने गुणावे म्हणजे येणारा गुणाकार हा पण घन येतो. What is the smallest number by which 11,664 must be multiplied so that the product is perfect cube? तर हे फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल. 2 गुणिला 5832 गुणिला 2 गुणिला 2 गुणिला 2916 गुणिला 2 गुणिला 2 याचे फॅक्टर्स पाडून आपल्याला अशा प्रकारे या ठिकाणी ही किंमत मिळेल आणि शेवटी आपल्याला आन्सर मिळेल 2 × 2 × 2
into 2 into 9 into 9 into 9. Next, factorize. अवयव पाडा. a⁶ minus 7 a cube minus 8 a चा घात 6 वजा 7 a घन वजा 8 याचे आपल्याला अशा प्रकारे अवयव पाडता येईल. a चा घात 6 अधिक a घन वजा 8 a घन वजा 8 a कॉमन काढल्यानंतर a घन अधिक 1 वजा 8 a घन अधिक 1 बरोबर a घन अधिक 1 एका कंसात आणि दुसऱ्या कंसात a घन वजा 8. पुढचा प्रश्न आहे. 3 संख्यांची सरासरी 36 असून त्याचे गुणोत्तर 2:3 3:4 आहे, तर त्या 3 संख्या कोणत्या? Average 3 numbers in 36 and their ratio is 2:3:4. Then find the 3 numbers. Average दिलेला आहे 36. Therefore 36 equal to 2x plus 3x plus 4x divided by 3. 36 equal to 9x divided by 3. Therefore x equal to 12. And numbers 24, 36 and 48. पुढचा प्रश्न पाहूया. ती आकृती आपल्याला अशा प्रकारे काढता येईल. चौकोन OAPB हा कोणत्या प्रकारचा चौकोन असेल, तर हा असेल चक्रीय चौकोन. अशा प्रकारे सी प्रश्न बघा. ए ने एका परीक्षेत 32% गुण प्राप्त केले व तो 12 गुणांनी अनुत्तीर्ण झाला. 32% गुण प्राप्त केले आणि 12 गुणांनी अनुत्तीर्ण झाला. त्याच परीक्षेत बी ने 42% गुण प्राप्त केले व उत्तीर्ण होण्यासाठी लागणाऱ्या गुणांपेक्षा 28% गुण म्हणजे 28 गुण जास्त प्राप्त केले, तर ती परीक्षा किती गुणांची होती हे आपल्याला काढायचे. आहे 32% म्हणजे 32 भागिले 100 गुणिले 100x अधिक 12 पास होण्यासाठी लागणारे मार्क काढतो आपण. तर ते मिळाले आपल्याला 32x अधिक 12 32% म्हणजे, आणि 42% म्हणजे 42x वजा 28 वजा 28 का? कारण 28 गुण हे जास्त प्राप्त केले त्याने बी ने. म्हणून आपल्याला समीकरण अशा प्रकारे मिळतील. 32x अधिक 12 आणि 42x वजा 28 असे दोन समीकरण आपल्याला या ठिकाणी मिळतील. 2 इक्वेशन्स आर फॉर्म. नाउ फ्रॉम इक्वेशन 1 and 2 we get 10x equal to 40 into 10. Therefore 100x equal to 400. म्हणजेच ती परीक्षा त्या ठिकाणी 400 गुणांची असेल किंवा होती. पुढचा प्रश्न आहे. एका काटकोन त्रिकोणाचा एक लघुकोन 36 अंश मापाचा आहे, तर दुसऱ्या लघुकोनाचे माप काढा. In right angle triangle, measures of an acute angle is 36. Then find the measures of the other acute angle. We know that sum of two acute angles is 90. Therefore 36 plus other acute angle equal to 90. तुम्हाला माहित आहे मित्रांनो की लघुकोनाच्या मापांची बेरीज 90 अंश असते. म्हणून एक कोन जर 36 चा असेल तर दुसऱ्या कोनाचं माप त्याच्यामध्ये ॲड करून आपल्याला 90 दाखवता येईल. म्हणजे 36 अधिक दुसऱ्या कोनाचे माप बरोबर 90. म्हणून दुसऱ्या कोनाचे माप बरोबर 90 वजा 36 म्हणजे 54 54. पुढचा प्रश्न आहे. 16 सेंटीमीटर उंची असलेल्या शंकूच्या तळाचे क्षेत्रफळ हे त्या शंकूच्या वक्र पृष्ठफळाच्या 3/5 पट आहे, तर तळाची त्रिज्या काढा.
तळाची त्रिज्या काढायची आहे मित्रांनो आपल्याला. त्यासाठी आपल्याला शंकूच्या तळाचे क्षेत्रफळ आणि शंकूच्या वक्रपृष्ठाचे क्षेत्रफळ हे माहिती असणं आवश्यक आहे. शंकूच्या तळाचा भाग असतो वर्तुळासारखा, म्हणजेच शंकूच्या तळाचे क्षेत्रफळाचं सूत्र असेल पाय आरचा वर्ग आणि शंकूच्या वक्रपृष्ठाचे पृष्ठफळ आहे पाय आर यल. म्हणजेच आपल्याला असं समीकरण या ठिकाणी मिळेल पाय आरचा वर्ग बरोबर 3/5 गुणिला पाय आर गुणिला यल. या ठिकाणी आर आर कॅन्सल झाल्यानंतर आपल्याला काय मिळेल 5/3 आर बरोबर यल. पाय आर दोन्ही बाजूला असल्यामुळे ते कॅन्सल होतील आणि आपल्याला मिळेल 5/3 आर बरोबर यल. परंतु यल वर्ग बरोबर आर वर्ग अधिक एच वर्ग हे समीकरण आहे, हे सूत्र आहे, फॉर्म्युला आहे. म्हणून या ठिकाणी आपल्याला हे सर्व सोडवल्यानंतर आरची किंमत 12 अशी मिळेल. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे सी. चौकोन ABCD हा आयत आहे. बाजू AB DC बाजू AB व DC वर अर्धवर्तुळ काढलेले आहे. AB बरोबर 14, AD बरोबर 40 सेंटीमीटर. तर या आकृतीची परिमिती काढा. या आकृतीची परिमिती काढायची आपल्याला. आकृती कशी तयार झाली? या ठिकाणी ABCD हा आयत आहे आणि AB वर अर्धवर्तुळ आहे आणि DC वर अर्धवर्तुळ आहे. म्हणजे एका अर्धवर्तुळाचा व्यास AB आहे आणि दुसऱ्या अर्धवर्तुळाचा व्यास हा DC आहे. आणि आपल्याला या व्यासाच्या किमती दिलेल्या आहे, लांबी दिलेली आहे 14 आणि AD 40 सेंटीमीटर दिलेलं आहे. तर यावरून आपल्याला परिमिती काढायची, त्या आकृतीची परिमिती काढायची आहे. तर बघा या ठिकाणी सुरुवातीला आपण अर्धपरिमिती काढूया. AB वर आणि DC वर काढलेल्या अर्धवर्तुळाची परिमिती अर्धवर्तुळाचं काय सर्कम्फरन्स म्हणजेच परिघ काढूया. तर अशा प्रकारे पाय आर म्हणजे 22/7 गुणिला 7 म्हणजे 22 आणि 22 हे काय 22 हे आपण काढलेलं AB वर अर्धवर्तुळ काढलेल्या त्याचा परिघ आहे. त्यानंतर त्याचप्रमाणे DC वर काढलेलाच आहे, तो सुद्धा 22च असेल. म्हणून अशा प्रकारे अर्धपरिमिती काढण्यासाठी लागणारं सूत्र कोणतं आहे तर AD अधिक BC अधिक AB या व्यासावर काढलेला अर्धपरिघ आणि DC या व्यासावर काढलेला अर्धपरिघ म्हणजे 40 अधिक 40 अधिक 22 अधिक 22 म्हणजे 124. तर अशा प्रकारे हे उत्तर आपल्याला मिळेल. या आकृतीची परिमिती पेरिमीटर ऑफ द फिगर इज 124. पेरिमीटर ऑफ द फिगर इज 124. त्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न घ्यायचा आहे 6वा. लहानात लहान असा अपूर्णांक शोधा ज्याला 6/7, 5/14, 10/21 ने निस्सेस भाग जातो. फाइंड द स्मॉलेस्ट फ्रॅक्शन विच इज 6/7, 5/14, 10/21 ऑफ विल डिवाइड एक्झॅक्टली. तर हे काढण्यासाठी काय करूया आपण, आपल्याला काढायचं आहे अपूर्णांकाचा लसावी LCM ऑफ फ्रॅक्शन. तर हा काढण्यासाठी सुरुवातीला अंशाचा लसावी, त्यानंतर मग छेदाचा लसावी. अंशाचा लसावी 6, 5 आणि 10 आहे तर 30 असेल आणि छेदाचा लसावी 7, 14 आणि 21 या छेदामधल्या संख्या, तर यांचा लसावी असेल 7. म्हणजे 30/7 इज द फ्रॅक्शन, स्मॉलेस्ट फ्रॅक्शन. 30/7 ही संख्या, हा अपूर्णांक सर्वात लहान असेल ज्याला वरील 3 संख्येने निस्सेस भाग जातो.
तर मित्रांनो, अशा प्रकारे ही संभावित उत्तरे आपण गणित प्रावीण्य वर्ग 8वा याची उत्तरे काढली आहेत. उर्वरित उत्तरे आपण पुढच्या भागामध्ये काढूया. तोपर्यंत जय हिंद, धन्यवाद.